नमस्कार मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या श्रवणबाळ, संजय गांधी निराधार अनुदान योजना, राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी अपंग निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांचे गेल्या 3 ते 4 महिन्यापासून अनुदान रखडल्याने हजारो गरजू नागरिक आर्थिक अडचणीत सापडलेले आहे। मार्च महिन्यापासून अनुदान जमा न झाल्याने लाभार्थ्यांची मोठी हेळसांड होत असून ते तहसील कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारत आहे। तर मित्रांनो, मग आता तहसील कार्यालयामार्फत स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की 30 जूनपर्यंत कागदपत्रे जमा करायची आहेत आणि ती जर जमा नाही केली तर त्या ठिकाणी अनुदान मिळणार नाही। लाभार्थ्यांनी आधार कार्ड, KYC पूर्ण केलेले बँक खाते, मोबाईल क्रमांक, सूक्ष्म चौकशी अर्ज तसेच तलाठ्याकडून प्राप्त आवश्यक कागदपत्रे तसेच हयातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी या ठिकाणी UDID कार्ड जमा करायचं आहे। मित्रांनो, या सर्व योजनेतील लाभार्थ्यांचे मार्च-एप्रिल पासून पैसे मिळालेले नाही। अनेक वयोवृद्ध, दिव्यांग, निराधार व्यक्तींसाठी हे अनुदान उपजीविकेचे प्रमुख साधन आहे। दरमहा अनुदान मिळाल्यास त्यांचा उदरनिर्वाह चालतो। मात्र सलग 3 ते 4 महिने अनुदान न मिळाल्यामुळे अनेकांचे उपासमारीची वेळ आलेली आहे। काहींना जीवनावश्यक वस्तू उधारीवर घ्याव्या लागत आहे, तर काहींना उसनवारी करून खर्च भागवला जात आहे। शासनाकडून या योजनांचे अनुदान DBT प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते। मात्र तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे अनुदानाचे वितरण विलंब होत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे। तर मित्रांनो, राज्यातील अनेक लाभार्थी या ठिकाणी वंचित राहिलेले आहे। शासनाने तातडीने रखडलेले अनुदान वितरित करावे अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे। अनेकांना 1 जुलैपर्यंत तरी थकीत रक्कम जमा होईल अशी अपेक्षा आहे। दरम्यान सध्या SSA महा IT पोर्टल अंतर्गत सुरू असलेल्या अनुदान वितरण लवकरच महा DBT 2.0 पोर्टल मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजना विभागाने दिलेली आहे। या नव्या प्रणालीमुळे लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण नियमित आणि अधिक पारदर्शक पद्धतीने होईल असा दावा प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या DBT प्रणालीमुळे उशीर होत आहे, तरीही आपले काम आहे की 30 तारखेपर्यंत आपल्याला सांगितलेली कागदपत्रे जमा करणे। अनेक लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे जमा केलेली नाही। मित्रांनो, माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्यामार्फत उद्या पावसाळी अधिवेशनात आपला मुद्दा घेतला जाणार आहे। पेन्शन लवकर वेळेवर मिळावे तसेच 6,000 रुपये पेन्शन या ठिकाणी वाढ करण्यात यावी। महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी विनंती करण्यात येणार आहे। दिव्यांग बांधव असतील, निराधार बांधव असतील, सर्वांना पेन्शन वाढ होणे ही गरजेचे आहे। तर उद्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर बोलले जाऊ शकते। तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। अशा पद्धतीचे पोस्टर तुमच्या स्टेटसला ठेवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय गेला पाहिजे। तर मित्रांनो, आता KYC 30 जूनपूर्वी करावी लागणार आहे, अन्यथा आपल्याला लाभापासून वंचित राहावे लागू शकते। त्या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धत लाभार्थ्यांना तसेच शेतकरी जवळच्या सामूहिक सुविधा केंद्रावर जाऊन अंगठा देऊन या ठिकाणी KYC करू शकतात। जूनपूर्वी आपल्याला KYC करावे लागणार आहे, अन्यथा आपल्याला लाभापासून वंचित राहावे लागू शकते। तर मित्रांनो, KYC ही बायोमेट्रिक पद्धतीने केली जाते। आपण तहसील कार्यालयात जाऊन आपली KYC पूर्ण करून घ्या, म्हणजे आपल्या पोर्टलवर आपलं नाव आहे किंवा नाही ते अपडेट करून घ्या। तसेच हयातीचा दाखला 30 तारखेपर्यंत काढणे गरजेचे आहे। जर हयातीचा दाखला आपण 30 तारखेपर्यंत दिला नाही तर आपल्याला जुलैपासून पेन्शन मिळणार नाही, आपली पेन्शन बंद होणार आहे। प्रमाणपत्र सादर करण्यास जून अखेरची मुदत आहे। जून 2026 अखेरपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान वितरण जुलै 2026 पासून थांबवण्यात येणार आहे। त्यामुळे वृद्ध, निराधार, दिव्यांग, विधवा महिला, इतर पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आलेले आहे, प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे। लाभार्थ्यांनी ऑनलाईन हयातीचा दाखला काढून घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, हयातीचा दाखला आपण आपल्या जवळच्या CSC सेंटरमध्ये, आपले सेवा केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा काढू शकता। त्या ठिकाणी आपल्याला फक्त आधार कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन जायचं आहे। हे 2च कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहे। तर मित्रांनो, हयात प्रमाणपत्र वेळेत काढून आपला लाभ सुरू ठेवावा। लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे। तहसील कार्यालयातून स्पष्ट सूचना दिलेल्या आहे। काही तहसील कार्यालयात हयातीचे प्रमाणपत्र काढल्यानंतर आपल्याकडे जो प्रिंट असते ती मागितली जात आहे, तर त्या ठिकाणी जमा करा आणि जर
त्या ठिकाणी जर मागितली नसेल तर तुम्हाला जमा करण्याची आवश्यकता नाही, सर्व माहिती त्यांच्यापर्यंत जाते। तसेच मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाच्या सूचना आहे की 30 जून 2026 पर्यंत UDID पोर्टलवर आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे। आपले नाव, जन्मतारीख, पत्ता चुकीचा आहे का त्यात दुरुस्ती करायची असेल तर 30 जून पूर्वी आपल्याला आपले UDID कार्ड अपडेट करावा लागणार आहे। तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना UDID कार्ड काढले नसेल तर ते काढून घेणे गरजेचे आहे, नोंदणी करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, 30 जून 2026 पर्यंत नोंदणी किंवा आवश्यक दुरुस्ती न केल्यास शासकीय लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात। तर याची मुदत 15 जुलैपर्यंत केलेली आहे। तर 15 जुलैपर्यंत आपण या ठिकाणी आपले काम करून घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, आपल्याला 2,500 रुपये पेन्शन हवी असेल तर आपल्याला ही कामे करावी लागणार आहे। तसेच मित्रांनो, UDID पोर्टल आणि दिव्यांग पोर्टल सुद्धा सुरू झालेलं आहे। दिव्यांग पोर्टलवर सुद्धा आपले नाव दुरुस्ती केल्या जाऊ शकते, जन्मतारीख, पत्ता, आधार कार्ड सक्रिय करणे, तसेच UDID कार्ड लिंक करणे। दिव्यांग पोर्टलवरची माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया 30 जून पूर्वी करून घ्यायची आहे। ही कामे आपल्याला सर्व बांधवांना 30 जून पूर्वी करायची आहे। त्यानंतर दिव्यांग बांधवांना या ठिकाणी आपली पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जे दिव्यांग बांधव असतील किंवा निराधार बांधव असतील आणि ते जर शेतकरी असतील तर त्यांनी KYC PM किसान पोर्टलवर जाऊन करून घ्यायची आहे। कारण की मित्रांनो, या ठिकाणी PM किसान पोर्टलवर सुद्धा 30 जून पूर्वी KYC करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। तसेच अशा पद्धतीने मित्रांनो, आपले सर्व कामे पूर्ण करून घ्यायचे आहे, तरच आपल्याला पेन्शन मिळणार आहे। तसेच मित्रांनो, DBT पोर्टल बंद असल्यामुळे सध्या पेन्शन वितरित होणार नाही। परंतु मित्रांनो, याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे, कारण की 15 जुलैपर्यंत DBT पोर्टल हे चालू होणार नाही, तोपर्यंत लाभार्थ्यांना पेन्शन मिळणार नाही। त्यासाठी काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे। मागे सुद्धा दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत पैसे देण्यात ठरले होते, परंतु त्या ठिकाणी डाटा अपडेट न झाल्यामुळे परत जुन्या पद्धतीने हे पैसे वाटप करण्यात आले होते। त्या पद्धतीनेच यावेळेस सुद्धा हे पैसे वाटप होऊ शकते। याबाबत आता उद्या मंत्रालयात हा निर्णय होणार आहे की दिव्यांग निराधार बांधवांना हे पैसे देण्यात यावे, तसेच थकीत पैसे सुद्धा देण्यात यावे। तरी मित्रांनो, आपण हे कागदपत्र, हे कामे 30 जून पूर्वी करणे गरजेचे आहे। तरी लवकरात लवकर आपली कामे पूर्ण करून घ्या आणि आपली पेन्शन सुरू ठेवा। तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण की त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे। 2 दिवस बाकी आहे, 2 दिवसात तुम्हाला हयातीचा दाखला कोणत्याही परिस्थितीत काढून घ्यायचा आहे। तसेच मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला सुद्धा आपल्याला 30 जुलैपर्यंत द्यायचा आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।